अतुल दुसऱ्या दिवशी सकाळीच पुण्याला जायला निघाला. कारण मोहिनी अतुलला भेटण्याआधी पुण्यामध्ये राहायची आणि एकदा मोहिनीने बोलता बोलता तिच्या पुण्याचा ॲड्रेस अतुलला दिला होता. अतुल सकाळ सकाळच लवकर उठला आणि पुण्याला जायला निघाला. थोड्या वेळाने मोहिनी उठली. तिने बेडवर पाहिलं तर अतुल बाजूला नव्हता. तिने अतुलला पूर्ण घरभर शोधलं, पण अतुल तिला कुठेच दिसला नाही. तिने अतुलला फोन केला, पण अतुलने तिचा फोन उचलला नाही. तिला अस्वस्थ पाहून सुमित्रा म्हणाली, "काय झालं मोहिनी? एवढी टेन्शनमध्ये का आहेस?" मोहिनीने तिला सांगितलं, "आई, अतुल कुठे दिसत नाहीये." "एवढेच ना, तो सकाळ सकाळच कुठेतरी बाहेर गेलाय." मोहिनीने सुमित्राला विचारलं, की "कुठे गेले आहेत आई?" सुमित्रा बोलली, "तो कधी कोणाला काही सांगून जातो का?" अतुल कुठे गेला असेल या विचाराने मोहिनी चिंतेत होती. त्या दिवशी अतुलच्या चुलत भावाचं लग्न होतं. सर्वजण लग्नाला जायला निघाले. मोहिनीही छान तयार होऊन हॉलमध्ये आली होती. तेवढ्यात मोहिनीची मोठी जाऊ रुपाली म्हणाली, "जर मोहिनी या लग्नाला येत असेल तर मी या लग्नाला येणार नाही." आणि तसं पण मोहिनीला त्या लग्नाला नेण्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नव्हता. आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मोहिनीही म्हणाली, "चालेल, ठीक आहे, तुम्ही लग्नाला जाऊन या. तसे तरी मला बरं वाटत नाहीये, तर मी घरीच थांबते." मोहिनीचे सासरे सुभानराव ते पण लग्नाला गेले नव्हते, कारण त्यांची पण तब्येत ठीक नव्हती. मोहिनीने स्वतःसाठी आणि सासऱ्यांसाठी छान असा स्वयंपाक केला. तिने जेवणाचं ताट वाढलं आणि ती सासऱ्यांच्या रूममध्ये गेली. मोहिनीच्या हातातील जेवणाचे ताट बघून सुभानरावांच्या रागाचा पारा चढला. ते मोहिनीला म्हणाले, "मला तुझ्या हातचं पाणी पण प्यायचं नाहीये. जेवण जेवण तर लांबची गोष्ट." मोहिनी तसेच ताट घेऊन किचनमध्ये आली. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं. तिने भरलेलं ताट किचनच्या ओठ्यावरती ठेवलं आणि ती रूममध्ये जाऊन झोपी गेली. पण तिच्या डोळ्यांवर झोप येत नव्हती, कारण तिच्या डोळ्यातले अश्रू थांबतच नव्हते. एका ठिकाणी अतुलच्या घरवाले जे तिला क्षणोक्षणी परकेपणाची जाणीव करून देत होते आणि दुसऱ्या ठिकाणी अतुल, ज्याच्या विश्वासावर ती या घरामध्ये आली होती आणि तोच आता तिच्याकडे पाठ फिरवून बसला होता. मोहिनीला काहीच समजत नव्हतं. क्षणाक्षणाला तिचं सुखी संसाराचं स्वप्न तुटत होतं. थोड्या वेळाने हॉलमध्ये कसला तरी आवाज आला, म्हणून ती दचकन उठली. हॉलमध्ये धावत गेली. तिने सगळीकडे पाहिलं, पण कुठे काहीच दिसत नव्हतं. ती धावत सासऱ्यांच्या रूममध्ये गेली. तिचे सासरे जमिनीवरती पडले होते. त्यांचे दोन्ही हात छातीवरती होते आणि ते मोठमोठ्याने ओरडत होते. मोहिनीला काही सुचत नव्हतं. सासऱ्यांना भरभरून घाम आला होता. त्यांची ही अवस्था पाहून मोहिनीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने हळूहळू सासऱ्यांना उठवलं, बेडवरती झोपवलं. तिला काही सुचत नव्हतं. तिची त्या ठिकाणी एवढी ओळख पण नव्हती की ती कोणाला बोलवेल किंवा कोणाला काही सांगेल. ती धावत धावत तशीच बाहेर गेली. तिच्या पायामध्ये चप्पल पण नव्हती. कडक उन्हात विना चपलीची ती रस्त्यावर धावत होती. शेजारीच असलेल्या एका दवाखान्यात ती गेली. तिथून डॉक्टरला बोलवून आणलं. डॉक्टरने मोहिनीच्या सासऱ्यांची तपासणी केली. डॉक्टर बोलले, "सुभानराव, तुम्हाला मायनर अटॅक आला होता, पण आता घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला तपासलंय. तुम्ही खूप भाग्यवान आहात की मोहिनीसारखी सून तुम्हाला मिळाली. एवढ्या कठीण प्रसंगात पण तिने धीर सोडला नाही. जर तिला माझ्याजवळ यायला थोडा उशीर झाला असता ना, तर आज तुम्ही या जगामध्ये नसता." डॉक्टरच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकून सुभानरावांचे डोळे उघडले.
ते रडू लागले. त्यांनी अक्षरशः मोहिनीच्या समोर हात जोडले. आपल्या सासऱ्यांची अशी अवस्था पाहून, त्यांनी हात जोडलेले पाहून मोहिनी पण हतबल झाली. सुभानराव मोहिनीला बोलले, मोहिनी, बाळा, आज तू होतीस म्हणून माझा जीव वाचला. थोड्या वेळाने सर्व घरचे लग्नावरून परतले. सुभानरावने घरच्यांना सर्व हकीकत सांगली. अतुलची आई तर मोहिनीशी प्रेम करतच होती, पण आता या गोष्टीनंतर सुभानराव पण मोहिनीशी प्रेम करू लागले होते. त्यांनी पण मोहिनीला आपली मुलगी मानलं होतं. एका ठिकाणी अतुल मोहिनीपासून लांब जात होता, पण दुसऱ्या ठिकाणी घरचे मोहिनीच्या जवळ येत होते. त्यामुळे कुठे का होईना एक अंधारात छोटीशी ज्योत मोहिनीच्या मनात पेटत होती. अतुल पुण्याला पोहोचला. तो मोहिनीच्या हॉस्टेलमध्ये गेला, जिथे मोहिनी लग्नाआधी राहायची. तिथून त्याला कळलं की हॉस्टेलमध्ये येण्याआधी मोहिनी एका अनाथ आश्रमात होती. तो त्या अनाथ आश्रमात पोहोचला. अनाथ आश्रमच्या मॅडम होत्या. त्यांचं नाव होतं सुवर्णा देवी. सुवर्णा देवीशी बोलताना मोहिनीबद्दल बहुतेक गोष्टी अतुलला समजल्या. मोहिनी एक अनाथ मुलगी. तिचे आई वडील कोणीच नाही. तिने आपल्या आयुष्यात खूप दुःख भोगले आहे. या सर्व गोष्टी अतुलला समजल्या. सुवर्णा देवी अतुलला बोलल्या की मोहिनी फक्त या अनाथ आश्रमात 4च महिने होती. त्याच्यानंतर ती इथून दुसरीकडे शिफ्ट झाली. पण या अनाथ आश्रमात येण्यापूर्वी मोहिनी कुठे होती हे काही अतुलला समजत नव्हतं. थोड्या वेळाने अतुल आश्रमातून बाहेर पडला. तेवढ्यात त्याला रस्त्यावर त्याची जुनी मैत्रीण शालिनी मिळाली. शालिनी आणि अतुलची मैत्री जुनी होती. ते दोघेही एकत्र मुंबईला कॉलेजमध्ये होते. नंतर शालिनी पुण्याला शिफ्ट झाली होती. अतुल आणि शालिनी एका शॉपमध्ये गेले. ते छानपणे कॉफी पिऊ लागले. बोलता बोलता अतुल शालिनीला बोलून गेला की त्याचं लग्न झालंय. शालिनी हे ऐकून खुश झाली. ती अतुलला बोलली, काय करते वहिनी, तिचा फोटो वगैरे दाखवशील का? अतुलने मोहिनीचा फोटो शालिनीला दाखवला. फोटो पाहून शालिनीचे हातपाय कापू लागले. ती बोलेनाशी झाली. तिची ही अवस्था पाहून अतुलने तिला विचारलं, काय झालं, तू एवढी घाबरलीस का शालिनी? शालिनी बोलली, अतुल, तुझं लग्न मोहिनीशी झालंय. मोहिनीचं नाव शालिनीच्या तोंडात ऐकून अतुलला शॉक बसला. कारण याआधी अतुलने मोहिनीचं नाव शालिनीला एकदा पण सांगितलं नव्हतं. शालिनीला मोहिनीबद्दल काय माहीत आहे हे अतुलला जाणून घ्यायचं होतं. शालिनी, तू मोहिनीला कशी ओळखतेस? मला मोहिनीबद्दल सगळं जाणून घ्यायचंय. प्लीज तू मला सांग, अतुल बोलला. शालिनी स्वतःला सावरत म्हणाली, ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. त्या रात्री खूप पाऊस पडत होता आणि मला ऑफिसवरून घरी निघायला वेळ झाला होता. रात्रीचे 1 ते 2 वाजले असतील. मी माझी गाडी घेऊन घरी निघाली होती. तेवढ्यात एक मुलगी धावत माझ्या गाडीसमोर आली. मोकळे केस, डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चेहऱ्यावरची भीती. आणि अंगात सफेद कलरचा कुर्ता आणि तो पण रक्ताने माखलेला. आणि हातात होता तो धारदार चाकू. त्या मुलीची तशी अवस्था पाहून मी पण घाबरली होती. ती माझ्या गाडीत बसली आणि तिने माझ्या मानेवरती चाकू ठेवला आणि तिने मला गाडी बस डेपोमध्ये न्यायला सांगितली. ती मुलगी खूप घाबरली होती. अतुल तिला बोलला की मग तिचं नाव मोहिनी आहे हे तुला कसं समजलं? त्यावर शालिनी बोलली की ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. कारण त्या रात्री मला माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. तिने माझ्या गळ्यावरती चाकू ठेवला होता आणि तेव्हा मी तिचा हात पाहिला. तिच्या हातावर मोहिनी असा टॅटू होता आणि तेव्हा मला समजलं की तिचं नाव मोहिनी आहे.
हे सर्व ऐकून अतुलची राहिलेली आशा पण मावळली होती. त्याला काहीच समजत नव्हतं. तो स्वतःला कोसू लागला की त्याने एका अशा मुलीबरोबर लग्न केलं आहे जिचा भूतकाळ एवढा रहस्यमयी आहे. शालिनीने अतुलला धीर दिला, त्याला सावरलं आणि अतुल पुन्हा मुंबईला यायला निघाला. आता तर मोहिनीचं थोडंसं सत्य अतुल समोर आलं, पण याच्या पुढचं सत्य